नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं एकदम छोट्या बोऱ्या घेतलेल्या आहेत. बोरी बटाटा म्हणतात ना तसा एकदम बारीक बारीक आहे बघा. मग हा बोरी बटाटा कसा आहे, काही काही जण टाकून देतात, खूप छोटे आहे, मग काय करायचं. चला आपण ह्या बोरी बटाट्यापासून अगदी मस्त अशी रेसिपी करूया. पहा इथं मस्त असा धुवून बोरी बटाटा घेतला आहे, पण परंतु आपल्याला परत त्याला धुवायचं आहे बरं का. आता बघा इथे गोटा घेतला आहे आणि गोट्याने मी टेचणार येतो तसा. प्रत्येक बोरी बटाटा हा टेचून घेणार आहे आम्ही, पाहू शकता बघा. अशा पद्धतीने प्रत्येक आपल्याला ही बोरी अशी टेचून घ्यायची. आपल्याला अगदी मस्तपैकी त्याचा बोरी बटाटा ठेचा असा बनवायचा आहे. मग पहा आज ठेचा कसा बनवायचा आहे आपल्याला मैत्रिणी, तर तुम्हाला कळणच. आणि खरंच खूप सुंदर होतो हा ठेचा. हे बघा असं प्रत्येक एक एक बोरी घेणार आणि अशी ठेचणार आहे गोट्यानी. खायला अगदी अप्रतिम, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं की असा हा ठेचा तयार होतो याचा. खरंच खूप छान ठेचा होतो मैत्रिणी. म्हणतात ना एकदम अशी गावरान पद्धतीने हा ठेचा आपल्याला बनवायचा आहे. बघा आता इथं लगेच एका ताटात पाणी घेतले आणि आपल्याला ठेचलेले हे बोरी बटाटे मी पाण्यात टाकणार आहे बरं का. ठेचायच्या आधी बी एकदा धुवून घेतलेले स्वच्छ, आणि पुन्हा ठेचल्यावर सुद्धा आपल्याला त्याला धुवून घ्यायचे. त्या बघा मस्त असे खळबळून पाण्यात अशा पद्धतीने मस्त असे ठेचून घेतलेले आहेत मैत्रिणी. चला आता पुढची तयारी काय. इथे एक कांदा घेतला आहे. हा कांदा अगदी एकच घेतलेला आहे, खराब असला तर काढून टाकायचं आणि जेवढा असेल तेवढाच आपल्याला चिरायचा आहे बरं का. हे बघा चवीपुरता थोडासा हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे मैत्रिणी. आणि जो मधला भाग दिसतो ना तो सुद्धा थोडासा खराब वाटतो, मग आपण तो सुद्धा काढून टाकणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हा कांदा आता मी उभा कट करून घेणार आहे बरं का मैत्रिणी. हो का अशा पद्धतीने एकदम पातळ पातळ कट करून घेणार आहे, पाहू शकता. कांदा घातला की अगदीच आपल्या ठेच्याला अप्रतिम अशी चव लागते बरं का. आणि अगदी हे छोटे छोट्या बोरी आमच्या शेतातल्याच आहे बरं का. बरं म्हणजे असं वाया काही जाणार नाही आहे, म्हणजे आपल्या भाजीला अगदीच कामा पडतात हे बोरी बटाटे. हे बघा मस्त कांदा असा चिरून घेतलेला आहे. आता कांदा आपण हा साईडला ठेवून देऊया. आणि पुढे काय घ्यायचं, इथे मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे. पहा 7-8 मिरच्या टाकल्यात अगदीच मस्तपैकी झणझणीत. त्याच्यात भरपूर सारा लसूणही टाकला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि कोथिंबीर. आता हे आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे बरं का. वाटून झालेलं आहे. इथं मी आता तेल टाकणार आहे कढईत, पाहू शकता तुम्ही. अगदीच 2 पळ्या तेल टाकणार आहे. जिरी टाकलेली आहे पाहू शकता. त्याच्यानंतर कांदा टाकून द्यायचा आहे बरं का. कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच हा टिफिनसाठी खूप छान आहे हा ठेचा. बोरी बटाटा ठेचा टिफिनला अगदीच मस्त से, कुठंही न्या, सांडणार नाही काय नाही. आणि खायला बी खूप चवदार असा हा लागतो. कांदा आता परतत आला आहे. त्याच्यानंतर आपण जी मिरची लसूण हे वाटून घेतले, कोथिंबीर, हे आता मी त्याच्यात टाकून देणार आहे पहा. आणि अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बरं का आपल्याला हे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची धना पावडर, हळद टाकायची थोडीशी. इतर दुसरे कोणतेही मसाले तिखट वगैरे टाकायचे नाही, कारण की आपल्याला बनवायचा आहे ठेचा. आणि ठेच्याला ह्या मिरच्या तर आपण टाकणारच आहे. चला आता हा बोरी बटाटा त्याच्यात टाकून देऊया टेचलेला. पूर्ण हलवून घेते पहा मी. अजूनही एक वस्तू टाकायची, पण ती आपल्याला टाकायची नंतर शेवटी. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात. आणि पूर्ण आता हा ठेचा आपल्याला हलवून घ्यायचा आहे बरं का. ठेचा अगदीच चांगल्या पद्धतीने मी हलवून घेतलेला आहे मैत्रिणी.
आता याच्यात थोडंसं असं पाणी शिपणार आहे हाताने, जास्त बी नाही आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला ठेवायचं त्याच्यावर 5-1 मिनटं झाकण. गॅस बारीक करून ठेवायचे, पुन्हा चेक करायचे. बघा, आपण भाजी करताना आपल्याला चेक करायच लागतं 2-3 वेळा. चेक केल्याशिवाय तर कळत नाही आपलं झालं आहे का नाही. त्याच्यामुळं अजूनही बाकी आहे. मी पुन्हा एकदा झाकण त्याच्यावर ठेवणार आहे मैत्रिणींनो, पहा. आणि पुन्हा पाहणार आहे. पुन्हा एकदा खालवर आपण करून घेऊया मैत्रिणींनो, पहा. त्याच्यात टाकायचे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. तुम्हाला जर आवडत असला तर टाका, तुम्ही नाही टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं जर टाकला तर आपल्या ठेच्याला अगदीच छान चव येते आणि ठेचा बी खूप छान लागतो मैत्रिणींनो. असा पूर्ण ठेचा मी आता खालवर करून घेणार आहे, पहा. आणि अजून 1-2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. थोडीशी बाकी आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूटही छान मुरण आणि ठेचाही आपला अप्रतिम होईन. हे बघा, मस्त असा ठेचा झालेला आहे तयार, पहा. चला आता एकदा चमच्याने हलवून हा ठेचा थोडासा दाबून घेऊया आपण. अशा पद्धतीने दाबून घ्यायचा पहा ठेचा. आणि पुन्हा हलवायचा, असा खालवर करायचा बघा. म्हणजे ठेचा दाबून घेतला की संपूर्ण मिरची आपल्या ठेच्याला लागते बरं का. हे बघा, आणि ठेच्याची चव बी आणखी वाढती. छान मस्त असा ठेचा झालेला आहे, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे, पहा. चला आता मी तुम्हाला भरून दाखवते, पहा मैत्रिणींनो. अगदी छान असा ठेचा झाला आहे. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि आजचा हा बोरी बटाट्याचा ठेचा कसा झाला आहे तोही मला सांगा. मग आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणींनो. बाय.